नमस्कार, मी निळकंठ गायकवाड. आपण पाहत आहात जनसंवाद न्यूज. नमस्कार. आज खऱ्या अर्थानं वांद्रे गावातील पडरवाडीमध्ये जो काही आदिवासी समाज आहे की त्यांनी वाघबारस या ठिकाणी होत असताना आदिवासी समाज हा मुळातच निसर्गपूजक आहे. मग जल जमीन किंवा आदिवासींची जी दैवत आहेत ती खऱ्या अर्थानं निसर्गातली आहेत. मग वाघोबा असेल, वर्सुबाई असेल, उंबेराय असेल, या निसर्गाला मानणारा हा खरा तर आदिवासी समाज आहे. आणि ही वाघबारस साजरी करत असताना खऱ्या अर्थानं त्याचं खूप मोठं आदिवासी समाजामध्ये नव्हे तर जगाने दिशा घेण्याची खऱ्या अर्थानं आदिवासी समाजाची संस्कृती आहे. आणि ती संस्कृती परंपरा जपत असताना या गावाने ही परंपरा पुढं नेत आज ही वाघबारस साजरी होते. खरं तर वाघबारस साजरी होत असताना मग अशीच आमच्या ताईंनी या ठिकाणी सांगितलं की एक कार्तिकी एकादशी असते, ती पंढरपूरची असते. आणि त्या एकादशीला खिरीचा नैवेद्य हा वाघाला, त्या प्रतिमेला दिला जातो. आमची सर्व पूर्वीची मंडळी तांदळापासून वाघ बनवायची. काही ठिकाणी वाघोबाचं स्थान असायचं आणि त्याला नैवेद्य दाखवून त्या ठिकाणी समाजाची रूढी परंपरा जपायची. त्याच दृष्टीनं दुसरी वाघबारस आळंदी एकादशीच्या दुसऱ्या दिवसाची जी वाघबारस असते त्या दिवशी त्या ठिकाणी मग कोणी बोंबील भात करते, कोणी कोंबडा देते. आणि हे सगळं करून ज्या निसर्गाला त्या माध्यमातून विनंती, त्या माध्यमातून प्राण्यांना निसर्गातल्या विनंती करायची आदिवासी समाजाची रूढी परंपरा आहे. वास्तविक पाहता पूर्वीच्या काळामध्ये आदिवासी समाज सगळ्यात जास्त गोमातेची सेवा करायचा. गावरान गायी असायची आणि ती गायी वाघोबाने खाऊ नाही म्हणून या निमित्तानं त्या ठिकाणी साकडं घातलं जायचं. आणि तीच परंपरा पुढं चालू ठेवण्याचं काम खऱ्या अर्थानं या सर्व मंडळींनी केलेलं आहे. हा निसर्गाला देव मानणारा समाज आहे आणि म्हणून जे काही देवी दैवता आहेत ती निसर्गामधली आहेत आणि ती परंपरा संस्कृती जपण्याचं काम ही सर्व मंडळी करत आहेत. त्या सर्व मंडळीला पडरवाडी ग्रामस्थांना मनापासून आपल्या माध्यमातून धन्यवाद देतो की अशीच परंपरा आपली समाजाची पुढं चालू ठेवा. ही चालू ठेवण्यासाठी निसर्ग देवतेने, वाघोबाने आपल्याला शक्ती देव, हीच वाघोबाचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. सर्व उपस्थितांना
मानाचा क्रांतिकारी जय आदिवासी पडरवाडी आणि पडरवाडी परिसरातील सर्व तरुण सहकारी ग्रामस्थ महिला भगिनी आपण सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी आपल्या जुनी रूढी परंपरा जपण्याचं काम वाघबारस हा आपला आदिवासी समाजातील मुख्य सण म्हणून साजरा करत असतो आणि हा पूर्वीच्या काळामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जायचा आणि त्याच परंपरा आपण जपत आहात त्याबद्दल सर्वप्रथम पडरवाडी ग्रामस्थांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। आदिवासी समाज हा निसर्ग पूजक आहे। आदिवासी समाजातील देवदैवता ह्या निसर्गावरती आहेत। वर्सुबाई असेल, उंबरे असेल, भैरोबा असेल, घोरपडाई असेल, या सर्व दैवता ही आदिवासी निसर्ग पूजक आहेत। त्यामुळे आपण या निसर्गाचं नातं एक घट्ट नातं आहे आणि त्यामुळे आपण ही जी परंपरा पुढे चालू ठेवली आहे। आदिवासी समाजात मुख्यच म्हटलं वाघबारस आणि शिमगा हे दोन सण म्हटले जातात आणि त्यातली ही वाघबारस आहे। तरी आपण सर्वजण या वाघबारसी निमित्त आपल्या हे एटरणीचं सीजन आहे आणि भात कापणीच्या सीजनातून आपल्याला आता थोडाफार वेळ मिळाला आणि त्या आनंदाच्या भरात आपण सर्वजण एकत्र येऊन या वाघबारस मोठ्या उत्साहाने साजरा करतात। गेली अनेक वर्ष अनेक याच्यामुळे आपण या सण विसरत चाललो होतो, परंतु आज अनेक आदिवासी जे संस्था असतील, आदिवासी जी मंडळं असतील त्यांच्या माध्यमातून जनजागृतीचं काम पुढे आलं आणि त्या जनजागृतीच्या निमित्तानं आपण सर्वजण जागृत झालो आणि यामुळं आज हे सण मोठ्या उत्साहाने आपल्या ज्या जुनी परंपरा आहेत त्या आपल्या मुलांपर्यंत तरुण वर्गापर्यंत ह्या पोचल्या पाहिजेत आणि ह्या कायमस्वरूपी जागृत राहिले पाहिजे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे आणि जबाबदारी आपण या मंडळीने प्रामुख्याने घेतली त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। आपण सर्वजण पत्रकार मित्र परिवार आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात। आपण या आदिवासी भागामध्ये जनसंवाद या पत्रकाच्या निमित्तानं या जनजागृती करण्याचं काम साहेब आपण नेहमी करतात। माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आपला खूप मनापासून अभिमान वाटतो आणि आपण या आदिवासी समाजाच्या रूढी परंपरा पोचवत आहेत त्याबद्दल मनापासून आपलंही स्वागत करतो। या ठिकाणी आपल्या सर्वांचे इच्छुक उमेदवार विठ्ठलभाऊ वनगरे या वाघबारसी निमित्त या ठिकाणी उपस्थित झालात। आपण सर्वजण येत्या काळामध्ये मतरूपी आशीर्वाद त्यांना देऊन भरभरून मतदान त्यांना करा आणि आपल्या आदिवासी समाजाची सेवा करण्याची संधी या एक सामान्य उमेदवाराला द्याल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे विचार थांबवतो। जय आदिवासी। आज खेड तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये वांद्रे या ठिकाणी अतिशय दुर्गम भागामध्ये आणि पर्यावरणाचा समतोल राखून या गावामध्ये वाघबारस साजरा संपन्न होत असताना या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व मंडळी आणि ग्रामस्थ खऱ्या अर्थाने सांगायचं जर म्हणलं तर आदिवासी समाज असेल किंवा जो आदिवासी भागामध्ये या भागामध्ये जे लोक काम करतात ही पर्यावरणाचं संरक्षण करतात आणि प्राण्यांचं देखील संरक्षण करतात। म्हणून या वाघबारसीनिमित्त मी या वांद्रे गावाच्या लोकांना सदिच्छा आणि शुभेच्छा देतो आणि येथे नमस्कार, मी मंजुळा रोहिदास सांगडे। आज वाघबारस हा सण इथं साजरा करण्यात आला। तो केवळ वाघबारस म्हणजे काय तर आपल्या आदिवासींचा हा सण दोन वेळा साजरा केला जातो। पहिली असते ती एक खीर बारस आणि दुसरी असते ती वाघबारस। तर कार्तिकी एकादशीला जी बारस येते त्याला खीर बारस करतात आणि कार्तिकी एकादशीची दुसरी जी एकादश असते त्याला ही वाघबारस करतात। हा वाघबारस करण्याचा जो सगळ्या लोकांनी सण साजरा करण्याचा जो हे घेतला आहे त्याच्यासाठी की आपले आदिवासी लोक समाज सगळा एकत्र यावा आणि पहिली जी रूढी परंपरा होती ती चालू ठेवण्यासाठी हा सण साजरा करण्यात आला आहे। आणि ह्या सणाच्या निमित्ताने आज तुम्ही जे आमदार तर नाहीच म्हणा सभापती आणि इतर जे आदिवासी लोक समाजातील अधिकारी जमा झालेत त्या सगळ्यांना माझा सतैश्य प्रणाम। माझं नाव अमृता पंगा चौधरी, राहणार पडरवाडी वांद्रे, तालुका खेड, जिल्हा पुणे। पूर्वी काळामध्ये गाईवारी मंडळी आपले गाय घेऊन येणार, आवडीनं निवड करणार आणि लहान मुलांच्या हातामध्ये देणार आणि ते चालणार पुढे चिराठी मागून मारणार त्यांना। असं आवडीनं आमचा पूर्वीच्या काळची ही वाघबारस असायची। तीच मंडळीनं आता सुद्धा वाघबारस करायचं ठरवलेलं आहे, चालू आहे। बघा या पद्धतीनं मी काय दोन शब्द बोलतो आणि थांबतो। का मध्ये आदिवासी मंडळी पूर्वी काळामध्ये करत होती, यांचं डोलांचे खेळ कार्यक्रम असायचे, यांची हे वाघबारस असायची, तीच वाघबारस आता करण्यात आलेली आहे बुवा। मग बघा काय असेल मला थोडीशी माहिती होती एवढी तुम्हाला सांगतोय। पडरवाडी गावचा आहे मी कृष्णा कावराम पडरवाडी गावचा एक युवा कार्यकर्ता आणि एक तुमचा सहकारी।
आज आदिवासी परंपरा ही कुठेतरी विसरत चाललेली आहे आणि हा जपायचा प्रयत्न आपण करतो आहे ह्या समाजाच्या माध्यमातून. हे कल्पवृक्ष टीम असेल किंवा पडरवाडी आणि पडरवाडी पंचक्रोशीतील इतर सर्व मान्यवर असतील यांच्या माध्यमातून सहकार्याने आपण ही आदिवासी परंपरा कशी जपायची, वाघबारस इथून पुढे कशी चालू ठेवायची, आपल्या येणाऱ्या पिढीला आपल्या समाजाबद्दल माहिती करून देणे हे आम्ही चालू केलेलं आहे. तरी वाघबारस आपण एक जंगलाचा आपला राष्ट्रीय प्राणी म्हणून वाघ ओळखला जातो आणि आपल्या आदिवासी समाजामध्ये भरपूर जनावरे वगैरे सर्व लोक पाळतात पहिल्यापासून आणि त्या जनावरांना भीती असायची वाघाची. त्याच्यामुळं ते वाघाने जनावरांना हानी न करावा किंवा त्यांना नुकसान न पोचावा यासाठी आपण ते वाघबारस करत होतो आणि ती इथून पुढे आपण साजरी करणार आहोत. मी वसंत किसन पडर. आमची वाघबारस ही सालाबारप्रमाणे पूर्वी होत होती पण आता नव्हती. आता आम्ही परत कंपल्सरी चालू केले. वाघबारस हा आता आमचा आदिवासींचा सण असतो. वाघबारस म्हणजे ह्या जंगलाचा जे राखण करतात त्यावरती आम्ही त्यांना हे देणगी देतो. वाघ आमचं हे करतो त्याच्याकडे वाघ तयार करतो आणि त्याला आम्ही काहीतरी आपलं नैवेद्य वगैरे देऊन ही आदिवासी परंपरा ही जपल्याचं आमचे जपली जाते. Yeah.